दादरमधील टिळक भवन परिसरात आज राष्ट्रवादीचं आंदोलन. आमदार जिशान सिद्दीकीच्या नेतृत्वात हे आंदोलन. दुपारी 3 वाजता टिळक भवनासमोर हे आंदोलन होणार आहे. सुनेत्र पवारांचा गुंगीगुड्या असा उल्लेख केल्यानं राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे. तर तिथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत गुंगीगुड्या असं त्यांना म्हणत टीका केलेली होती आणि सध्या याच विषयावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घेतलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील 2 दिवसांपासून काँग्रेसच्या विरोधात राज्यभरामध्ये आंदोलनं केली जात आहे. काल तन्ना हाऊस ज्या मुंबईमध्ये काँग्रेसचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यावेळी सूरज चव्हाण आणि यांच्यासह इतर पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते एकत्रित मिळून थेट तन्ना हाऊसमध्ये शिरले आणि त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं. आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर सुद्धा आपल्याला सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आंदोलन करू शकतात, त्यामुळे अशी शक्यता असल्यामुळे हे जे पोलीस आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त त्यांचा पाहायला मिळत आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तन्ना हाऊसमध्ये जाऊन घोषणाबाजी केली. अक्षरशः पक्ष कार्यालयात शिरलेले होते आणि त्यामुळे काँग्रेस देखील आक्रमक होऊ शकते, काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आक्रमक होऊ शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये येऊ शकतात, शिरू शकतात आणि घोषणाबाजी करू शकतात. या पार्श्वभूमीवरती एक कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर मोठा बंदोबस्त केलेला आहे. पोलिसांच्या गाड्या आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती इथे काँग्रेसचे कार्यकर्ते येऊन आंदोलन करू नये याची काळजी सुद्धा सध्या पोलिसांकडनं घेतली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.